हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. तर म्हटलं आज किचनची थोडीशी साफसफाई करून घ्यावी. बरेच दिवस झाला तर केली पण नव्हती आणि हॉल आणि बेडरूम तर घेतलं मी करून गावाकडून आल्याच्या नंतर. ते व्हिडिओ टाकला आहे, बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा. आणि आता करायची आहे किचनची. तर ह्यावेळेस किचन लास्टला ठेवलं कारण की किचनमध्ये थोडंसं सामान वगैरे मला बरंचसं काढायचं होतं, घासून ठेवून द्यायचं होतं जे लागत नाही तेवढे भांडे वगैरे भरणे. आता त्यामुळं मग किचन लास्टला ठेवलं. आणि हॉलमध्ये काही जास्त सामान असल्यामुळे हॉल लवकर झाला. आणि बेडरूममध्ये म्हटलं तर फक्त कपाट वगैरे आवरले मी आणि बाकीची थोडीशी वरवरच केली साफसफाई. डीप क्लीन म्हणलं नंतर करता येईल. गावी जायचं आहे मला पण आता 8-10 दिवस. त्याच्यामुळं लग्न आहे घरी तिकडं गावाकडं त्याच्यामुळं. तर सासूबाई मी आल्याच्या नंतर गेलेत आणि आम्ही दोघंजण आता जाणार आहेत. नंतर 1-2 दिवसात जायचं आहे आता मला बी. त्याच्यामुळे म्हटलं करून घ्यावी एवढी सगळी साफसफाई. कसं आहे गावाकडून आल्याच्या नंतर एकत्र लोड पडतं. 8-10 दिवस परत कामाचं शेड्यूल वगैरे सगळं चेंज होतं. परत कामं आपले व्यवस्थित कामावर यायला 2-3 दिवस जातात. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या थोडंफार आता करावं. आल्याच्या नंतर म्हटलं मग पाऊस पडायच्या अगोदर एकदा पुन्हा सगळं घर क्लीन केलं ना की मग बरं पडतं. कारण आता उन्हाळ्याची धूळ वगैरे भरपूर येते ना त्यामुळं. तर आता इथे एवढा जो पसारा दिसतो ना तर मी काय केलं म्हणजे सकाळची स्वयंपाक झाल्याच्यानंतर भांडी वगैरे सगळंच बाकी ठेवले कामं. आणि कपडे धुवून घेतले आणि म्हटलं आता लगेचच आवरून घ्यावं. तर यशस्वी खेळत होती सध्या, तर तुम्ही बघितलं असं यशस्वी खेळत होती तोपर्यंत म्हटलं जेवढं होईल तेवढं करा. तिला झोपायचं असल्यावर ती झोपन, मग नंतर राहिल्याच्या नंतर ती झोपल्यावर करता येतात बाकीची राहिलेली कामं. त्यामुळं इथं मी थोड्याफार भरण्या वगैरे केल्या रिकाम्या जेवढ्या लागत नाहीत किंवा रिकाम्या झालेल्या आहेत त्या घासायला घेतल्या. आणि खाली जे होतं ना फरशीवर कचरा वगैरे खायला टाकलेलं ते कुरकुरे ते तिनं सांडले होते. ते तिला म्हटलं एरी पण क्लीन करायचं जाऊ द्या म्हटलं सांडू द्या. आणि तिचं कसं आहे थोडंसं तिच्या मनासारखं केलं ना तर खेळू दिलं ना तर ठीक आहे, नाही तर मग रडते. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या तर सांडू द्या. खेळत होती काही, खात होती काही, सांडत होती काही. तर तिचं चालू होतं तोपर्यंत मी इकडं बरेचसे भांडे रिकामे करून घेतले घासायला. आणि झालं आता तिचं 5-10 मिनटं खेळली. ती खेळणं झालं की आली आता माझ्यापाशी घे म्हणत होती मला. आणि आता ती आता बऱ्यापैकी तर उंच झाली तिचं आता किचनवरती हात पुरता येतं तसं करते. आता काही अलीकडे ठेवलेलं असेल ना साईडला दिसत असेल तिला तर घेते ती. त्यामुळं थोडंसं जपून पण ठेवावं लागते कारण हात पुरतं. त्यामुळं एखाद्या दिवस आपण चुकून गरम काही ठेवतो त्यामुळं. आता इथं भरणे वगैरे घासून घेत होती मी आणि तिचं होतं की घेण्यासाठी रडत होती थोडीशी. आणि झोप पण आली असं मला वाटतं तिला, त्यामुळं पण झोपेचा पण टाईम झाला होता. पण आज तिला आंघोळ केल्याच्या नंतर झोपली नाही. म्हटलं जाऊ दे तोपर्यंत माझ्या कामं आवरते बाकीचे आणि ती झोपल्यावर बाकीचे राहिलेले होऊन जाते. त्यामुळं आता इथं ती थोडंसं तिला मी परत खेळायला सोडलं. गेली ती खेळायला म्हणजे थोडं रडली आणि खेळायला गेली. कसं आपल्याला वाटतं की आता घेतल्या हातात तेवढं काम हवं, पण लहान मुलाचं कसं आहे की एकदा रडायला लागले खेळीला आले की रडतच राहतात. मग ती खेळत होती तोपर्यंत पुन्हा राहिलेलं बाकीचे थोडेसे भांडे घासले आणि नंतर मग तिला झोपवलं. थोडंसं वेळ तिच्यासोबत घातला, थोडं खेळली आणि झोपवलं. मग कारण कसं आहे जसं आता अगोदरचं शेड्यूल कसं असतं आपल्या मनानं असतं. वाटेल तेव्हा करायचं, वाटेल तेव्हा आराम घ्यायचा. पण आता कसं आहे मुलाच्या मनावर असतं. ती म्हणेल तेव्हा असं तिच्यासोबत राहायचं, खेळायचं. ती म्हणेल तेव्हा झोपायचं. तिच्या वेळेनुसार सगळं आपले कामं चालतात. तर म्हणलं जाऊ दे आता तिला झोपी घालते म्हणजे कसं ती झोपल्याच्यानंतर मला पण काम करायला बरं पडतं आणि पटपट पण होते. कारण आता कसं आहे ती जागी येतोपर्यंत तिच्याकडे लक्ष देत देत करावं लागतं. कधी म्हणजे काही चुकून काही लागण वगैरे विळी वगैरे काहीतरी घेते, नाहीतर मग कुठतरी हात वगैरे लावते. त्यामुळे भीती वाटते ना. नाहीतर मग बाथरूम उघडा असेल तर पाण्याला जाते, पाय वगैरे घसरायची भीती वाटते त्याच्यामुळे. नाहीतर गॅलरीत जाईन असं काहीतरी करते कुठाने. त्यामुळे तिच्याकडे लक्ष देत देत राहतात. तिथं तिला घेतलं मी आणि म्हटलं जाऊ दे झोपवते तिला. तिला झोपी लावून आले आणि ती आता झोपली तर कसं आहे ती झोपल्याच्यानंतर बऱ्यापैकी कामं होऊन जातात. म्हणून मग आता बाकीचे परत राहिलेले भांडे रिकामे केले. आज म्हणलं होईल तेवढं कामं किचन पूर्ण क्लीन करून घ्यायचं. जवळपास होईल म्हणजे होईल याच विचारानं घेतलं मी करायला काम. आणि आज बाकीचे काम पण स्वयंपाक कपडे वगैरे मी आज थोडं लवकर करून घेतले. कारण शिल्लकचं काम करायचं म्हणलं ना की थोडंसं रोजचे काम आहेत ना थोडं लवकर करून घ्यावं लागतात म्हणजे होते शिल्लकचे. आणि कसं छोटंसं मुलं असल्यामुळे त्याच्या मनानुसार असतं त्याच्यामुळं सांगता येत नाही कधी होतात कधी नाही. तर मग आता इथं होईल तसं वरच्यावर भरण्या वगैरे रिकाम्या करून घेतल्या. जेवढं लागत नाही तेवढं म्हणलं घासून स्वच्छ करून ठेवून देता येतं. कारण सध्या तर लागत नाही आहे ना. आता आम्ही दोघं जण आहेत त्या पण गावी गेल्या आता. आणि बऱ्यापैकी भरण्या पण आता कशा रिकाम्या पण झाल्या. आता किराणा पण संपत आला म्हणलं घासून घ्यावं. कसं होतं परत आपण किराणा आणला ना आणि लगेचच भरलं ना की तशीच राहून जाते घासणी किंवा पिठाचा डबा सॉरी भरणी घासायची राहून जाते. किंवा मग पिठाचा डब्बा वगैरे पीठ दळून आणलं ना आपण भरून ठेवलं ना की पीठ संपेपर्यंत आपण कंटाळा करतो घासायचा. त्याच्यामुळे मग मी काय करत असते पिठं पण संपली ना की लगेच दळून आणायच्या अगोदर डबे घासून घेत असते पीठ गिरणीत न्यायच्या अगोदर दळायला. कारण मग ते दळून आणलं ना की आपण कंटाळा करतो कधी म्हणजे आता उन्हाळा आहे म्हणून तर काय नाही लगेच वाळतं. पण पावसाळ्याचं तर कसं आहे दिवस जातो डबा वगैरे चांगलं स्वच्छ वाळायला. आणि वाळलेला असेल तर पीठ भरायला बरं पडतं.
तर मग मी त्यामुळं ही तर पिशवी पण धुतली ना, तर ते दळण आणलं तुम्ही डबा वगैरे घासून घेतला ते एक एक दिवस अगोदरच घासलं होतं. पण आज मी ती पिशवी धुतली, दळण वगैरे थोडंसं गार झाल्याच्या नंतर भरलं पीठ, कारण आता उन्हाळ्यामुळे खूप गरम होते ना, तर पीठ पण लवकर गार होत नाही. संध्याकाळी आणलं होतं दळून, तर मग सकाळी भरून घेतलं होतं मी सगळं डब्यात आणि लगेच ती पिशवी पण धुवून ठेवली. आणि कसं आहे, एखाद्या वेळेस ह्या पिशवीत आणलं तर पिशवीला पीठ चिटकतं, तर मग ते तसंच पीठ राहिलं ना तर मुंग्या वगैरे होतात पिशवीला. त्याच्यामुळे मग मी धुवून ठेवत असते लगेचच हातासोबत, कारण काम हातासोबत केलं तर होऊन जातात, राहिले की तसेच राहून जातात त्यामुळं. आणि मग इथं सगळे भांडे वगैरे घेतले घासून, आणि बाकीचं किचन वाटा आहे ते थोडासा क्लीन करा म्हणलं. आणि बऱ्यापैकी मान्नीला पण थोडासा कचरा वगैरे झाला होता, धूळ वगैरे, तर ती बी करून घ्यावं म्हणलं. आता कसं आहे, थोडासे दिवस आराम केला, थोडे दिवस कामात पण जाणार आपली, आणि गावी पण जायचं आहे, तर त्यामुळं तर गावी लग्न आहे आमच्या घरी, त्याच्यामुळं जायचं आहे आम्हाला. आणि धुळीनं कसं आहे, प्लास्टिकच्या भरण्या वगैरे ना खूप धुळीनं चिकट चिकट होतात. आणि किचनमध्ये कसं, किचन छोटं आहे ना, तर ते तिथंच असल्यामुळं फोडणीचं वगैरे तेल वगैरे उडून ना खूप किचन पण किचन वाटाचे सगळंच म्हणजे घाण होतं, चिकटपणा धरतो. त्याच्यामुळं सारखं सारखं करत राहिलं ना तर बरं पडतं ना. आणि खूप खूप दिवसांनी केलं ना तर आपली पण परेशानी होती. मग इथं मी आता सगळे भांडे घासून घेतले, खरकट वगैरे जे असतं ना किंवा कचरा ते बेसिनमध्ये जातो, त्याच्यामुळं ना पूर्ण भरून घेतला एका वाटीमध्ये. आणि एका साईडला पिशवीत भरून ठेवत असते, वल्ला कचरा एककडून सुका कचरा एककडे. तर मग तेवढे सगळे भांडे घासून घेतले. आता इथे एवढे बाकी होते, त्याच्यामधले काही येत ना, तर जे रेग्युलर होते स्टीलचे भांडी तर घासायचे जे होते का, ते रोज जेवायचे वगैरे होते, तर ते घासूनच निघतात. आणि भरण्या होत्या का, ते रिकाम्या नाही करायचं काम होतं, कारण काही याच्यात लोणचं वगैरे होतं, तर ते नाही रिकामं केलं मी. म्हटलं जाते गावाहून आल्याच्या नंतर बाकी थोडंफार पाहता येईल. आत्ता जेवढं जमन तेवढं ते झोपली तोपर्यंत करून घ्यावं म्हणलं. आणि तुम्हाला माहिती मी आईकडे गेले होते, उन्हाळी वाळवण वगैरे बनवले होते, ते पण आणलेले. तर ते पण पिशवी बघितली असेल तुम्ही गेल्या व्हिडिओ, तशीच राहिली होती भरायची. तर आज म्हणलं आता असं पण रिकामं केले, सामान वगैरे काढलं किचनचं, तर आज भरून ठेवा म्हणलं सगळं थोडं थोडं करून. आणि डबे वगैरे आहेत पण मी सगळं बांधून ठेवले, कारण की लागत नव्हतं सध्या तर खाली एवढं. आणि आपलं कसं आहे, जेवढं असलं ना तेवढं कमी पडतं, आणि नसेल ना तेवढं भागून जातं. त्यामुळे माझ्याकडे बऱ्यापैकी डबे होते स्टीलचे, पण मी सगळे बांधून ठेवून दिले. तर 2-3च वरती वापरायला ठेवतात. त्याच्यामध्ये तर एक तर ज्वारीच्या पिठासाठी, आणि 1-2 आहेत ते बाकीचं सामान वगैरे किराणा भरण्यासाठी. इथं बघा कॉक्रोच निघत होते 1-2 तुम्ही लगेच मारून घेतली. मारायला नाही पाहिजे, पण काय करणार ताई ना, पर्यायच नाही, कारण खूप कॉक्रोच होतं इथं. त्यासाठी काहीतरी औषध वगैरे आता गावाकडे जाताना मी टाकून जाईन, नाही तर काहीतरी करल. मग औषध वगैरे असेल ना तर मारली ना तर मग बरं पडतं, नाही तर स्प्रे वगैरे काहीतरी करावं लागणार आहे. ते सगळं सामान वगैरे मान्नीचं काढून घेतलं. आणि पुष्टे पुष्टे म्हणजे 2-3 पिशव्या पेपरच आहेत ते, आणि 1-2 ते डीमार्टचे पिशव्या आहेत ना त्याच्या इथं. असं 1-2-2-3 टाकलेत मी, सगळ्या ह्याच्यात नाही टाकला. तर एक साईडचं खालचं जे आहे ना एकदम खालचा कप्पा, त्याच्यामधली मी काढून घेतली, कारण की ते कॉक्रोचमुळं. आणि तिथं कसं आहे, मोठे मोठे डबे असतात ना जमतं, फक्त ज्या छोटाले भांडेत का वाट्या वगैरे ग्लास, त्याच्यासाठी ते जमत नाही. बाहेरण्या छोटाले असले तर पडते आता, कारण ती जाळी आहे ना त्याच्यामुळे ती पडते, तर त्याच्यामुळे ठेवावंच लागतं. तर ठेवते थोडेसे, आता काय करणार. आणि मग इथं सगळी मान्य आता एकदा झटकून झाडून घेतली, जाळी वगैरे थोडेसे कोपऱ्यात होतेच ना, आता धुळी नाही ना, तर ते पण काढून घेतले. बऱ्यापैकी कचरा निघाला. तर होतं कचरा, तर काय आता उन्हाळा दिवस आहे, आणि आपण सारखं नाही ना केलं तर कचरा निघतच राहतो. 2-3 दिवस जरी एक ठिकाणी लक्ष दिलं नाही ना कोपऱ्याने, आणि तर निघतो कचरा बऱ्यापैकी जमा होतो. त्यामुळे मग सगळं झाडून करून घेतलं ना. आता मी इथं पळत गेले होते, तर यशस्वी उठली होती, ती क्वाटवर झोपलेली होती अगोदर, म्हणजे झोपली होती झोक्यामध्ये, पण परत उठली. तिचं कसं सारखंच असतं, मच्छर वगैरे माशी वगैरे असेल ना अंगावर आली तर मग उठते ना. आता अंगावर टाकायला नको वाटतं पांघरायला, गरमीमुळं खूप गरम होते ना, त्याच्यामुळे मग ती उठली होती. तिला पटकन घेऊन आले, कारण लक्षच होतं तिच्याकडे माझं, कारण ती एकटी क्वाटवर झोपली होती. पायात चैन आहेत ना तिच्यात, मग ते काय होतं, ती हल्ली तरी पायात चैन वाजण्याने लक्ष जातं. असं पण लक्ष ठेवतच काम करते, कारण क्वाटवर झोपलेली होती. कधी मुलाचं कसं सांगता येत नाही, कधी गपकन खाली जर आलं तर पडलं वगैरे तर लागायची भीती वाटते. त्याच्यामुळं मग मी तिला घेऊन आले. मला वाटलं म्हणजे तिची झोपच झाली काय, की म्हणून घेऊन आले होते. म्हणलं इथं सामान बघून म्हणजे लगेच फ्रेश होईल, पण झोप नव्हती झाली. मग परत तिला झोपी घातलं, आणि आले मग राहिलेलं बाकीचं करायला. जेवढं घासायचं नव्हतं का तेवढं मग मी लगेच परत लावून घेतल्या, पुसून सगळ्या भरण्या. आणि जे लावायचे होते का थोडं थोडं किराणा बी होता, बाकी काय भरलेला होता, म्हणजे भरून नाही का, जे शिल्लक होतं ते भरून आता काढून लगेच भरून ठेवलं मी. आणि आता थोडंसं चेंज केलं मी बऱ्यापैकी, तर आता बदल केला आहे. देवघरामध्ये बी बघितलं असेल तुम्ही व्हिडिओत, की तिथलं पण ते देवघर फळीवरलं काढून देवघर केलं छोटंसं. आणि म्हणजे थोडासा मंगल कलशासाठी एक चौरंग ठेवला, त्याच्यावरती ठेवला आहे मंगल कलश. आणि फोटो वगैरे ठेवून दिले सध्या कॉक्रोचमुळं. आणि किचनमध्ये पण जो गॅस आहे का, तो मी आता पहिला आडवा होता ना, त्याचा उभा केला असं ठेवला आहे साईडला थोडासा, कारण की भांडे वगैरे घासले ना तर जाळी बसती भांड्याची, त्याच्यामुळं. आणि बरं पडतं, जागा पण भरपूर झाली. थोडं किचन वाटतं छोटा आहे, पहिला मोठा होता, पण त्या आमच्या रूममध्ये ना गॅलरी काढली आता, त्यामुळं थोडासा छोटा झाला आहे. तर जाळी वगैरे बसण्यासाठी मी सध्या तर तसा ठेवला, आणि बरं पडायला मला पण स्वयंपाकाला तर ठेवले सध्या. तर बघू मग नंतर तिथं पण एक चेंज केला. आणि इथं पण आता रॅकमध्ये मान्नीमध्ये आहे ना, मी काय केलं, की आता डबे वगैरे आहेत ना, जे किचन ओट्या खाली होते का, तर ते आता इथं मान्नीत लावून टाकली होती जागा. तर
कारण भरण्या वगैरे रिकाम्या झाल्या, ते घासून झाल्यात, मग त्याची जागा रिकामी झाली म्हणून बऱ्यापैकी भरण्या आता वरतीच बसल्या. आणि ह्या छोट्या ज्या भरण्या आहेत ना, आता दिसतात तुम्हाला 1 किलो 1.5 किलो 2 किलो, ती यशस्वी ना सहज उचलून घेते. त्याच्यामुळे आता भीती वाटायला नको वाटते एखाद्या जड वगैरे असेल तर पायावर पडण्याची. त्यामुळे मी आता सगळे भरणे येतात आता वरतीच लावले आणि जे खाली लावणार आहे ते डबे लावणार आहे, म्हणजे डब्यातील काढायला पण येत नाही आणि पडण्याची पण भीती नाही मला पण त्याच्यामुळं. आणि बारीक वगैरे सगळे भांडे वगैरे तर सगळे वरच ठेवणार आहे. आणि थोडासा बदल झाला ना तर घरात तर आपल्याला आणखी काम करायला उत्साह वाटतो, काहीतरी चेंज होतं, आपल्याला मनाला पण बरं वाटतं. म्हणून म्हटलं चला थोडंसं कधी असं कधी तसं केलं ना तर बरं वाटतं घरात पण बघायला. आता इथं मी आईने दिलेलं ते सगळं म्हणजे बऱ्यापैकी पापड वगैरे काढून घेतले होते जे खराब व्हायसारखे, आणि यशस्वीला कुरकुरे वगैरे दिले होते. ते गावाकडे येतात विकायला, लाया म्हणतात, म्हणजे मुरमुरे नाही तर लाया असं काहीतरी आहे ते, मला एवढं काय माहीत नाही काय म्हणतात. तर ते दिलं होतं आईने घेऊन खायला, मिठातलं असतं भाजलेलं. तर मग बरं म्हणलं, म्हणजे बरं पडतं तिला पण खायला ते. तर मग ते आणलेलं होतं तर ते बऱ्यापैकी होतं, तर मग मी ते असं काढून घेतलं आणि पापड वगैरे असं बऱ्यापैकी काढून घेतलं होतं काही काही सामान. आणि तर राहिलेलं तेवढं आता आज काढावं म्हटलं. तिथं कुरडया वगैरे ते सगळं मी काय केलं, एकाच पिशवीमध्ये सगळ्या पापड्या खारवड्या वगैरे सगळं एकत्रच बांधून आणलं. आज छोट्या छोट्या पिशव्या जरी केल्या तरी पण इथं आल्याच्यानंतर आता एकत्रच डब्यात भरावं लागणार आहे, कारण एवढे डबे आहेत. पण करायचं म्हटलं की परत पसारा वाढतो ते आणि वरच्यावर उडत जातं. मग म्हटलं जाऊ दे, एक सगळ्यात मोठा बघून डब्बा आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्या पापड्या वगैरे सगळे एकत्रच भरून ठेवता येईल. आणि जसं लागेल तसं फक्त चिप्स तेवढे वेगळे ठेवता येतील उपवासाचे. कुरडया, ज्वारीच्या पापड्या, रव्याच्या पापड्या आणि गव्हाच्या पापड्या असं सगळं दिलेलं होतं. ते सगळं एका साईडला एकत्र करून घेतलं. पण ते ज्या लाह्या दिलेल्या होत्या ना आईने, तर त्या पण याच्यामध्ये सांडल्या होत्या थोड्याशा, कारण की गाडीमध्ये ना ट्रॅव्हल्समध्ये ना एकत्रच पिशवी बांधून आम्ही पाठीमागे टाकली होती. तर थोडंसं हे झाले सांडले म्हणजे. आणि पापड्या पापड्या पण काय जशा दिल्या तशा राहिल्या नाही. बॉक्समध्ये आणल्या असतात राहिल्या असतात, पण बॉक्समध्ये आणणं पण शक्य नव्हतं, तेवढे बॉक्स आणा हे करा. त्यामुळं आणि म्हटलं जाऊ द्या, असं पण काय आता तुकडे तर होणारच होते. घरी आल्या पण आपल्याला एवढं व्यवस्थित ठेवायला डबे नाही, ते एवढे म्हणजे शिल्लक आणि पसारा करण्यापेक्षा होतील थोडेसे तुकडे तळून खाता येतील, म्हणजे मोठे ते असं सणाला वगैरे तळता येतील. म्हणून मग हो द्या मला तुकडे तरी थोडेफार झाले तुकडे. आता कडक पापडी झालेली असते तुकडे होणार. आणि पापड फक्त तेवढे तर मी जायच्या आधी म्हणजे मी पुण्याला यायच्या आधी 2च दिवसांनी आईने बनवून आणले होते, त्याच्यामुळे पापड ते व्यवस्थित राहिले. आणि तीन जास्त सुकवले नाही, कारण ते म्हणजे तिथं गेल्याच्या नंतर सुकव ते याच्यामुळं की पापड कडक झाले तर तुटतील, मग परत मोडले गेले नेता येणार नाही. त्यामुळं मग मी इथं आल्याच्या नंतर 2 दिवस म्हणजे हवेला थोडे थोडे हॉलमध्ये टाकून सुकवून घेतले. आणि मग बाकीचे तर थोडं थोडं काढलं. आता इथं बघा मी बसलेलं आहे नसत, कारण ते सगळं एकत्र झालं होतं. म्हणजे पापड्या वगैरे असतं ठेवलं असतं एकत्रच वापरायला घेतलं असतं तसंच काढून खायला. पण आता हे पापड्या मध्ये ना लाया मिक्स झाल्या होत्या, मग त्या लाया थोडं थोडं करून काढून घेतल्या. आणि म्हटलं थोडंसं आता आहे तर वेळ पण होता थोडा थोडा, आणि तर करून घ्यावं म्हणलं जेवढं जमन तेवढं. आणि हे पण आई ना दिलेलं पण सगळं भरून ठेवता येईल, किती दिवस तशी पिशवी तरी ठेवणार आहे. तर म्हणजे साफसफाई होती, त्याचसोबत आपलं सामान बी भरून ठेवणं होतं जिथलं तिथं. आणि जे काही खराब झालं का काही असं सगळं लक्ष दिलं तर बरं पडतं. डाळीला वगैरे किडा वगैरे होतो त्यामुळं. आणि आई डाळ देते थोडीशी हरभऱ्याची आणि तुरीची वगैरे बऱ्यापैकी देतात. त्याला कसं सारखं लक्ष दिलं तर बरं आहे. आणि तुरीची डाळ कसं नेहमी वापरण्यात वरणाला त्याच्यामुळं लक्षातच राहतं आपण की काही म्हणजे किडा वगैरे झाला आहे का तर. पण हरभऱ्याची डाळ वगैरे नाही का, उडदाची डाळ आपण सारखं घेत नाहीत, कधीतरी लागते ती, मग त्याला किडा वगैरे होतो. मग आता सध्या ऊन आहे, मग उन्हामध्ये सकाळी सकाळी गेल्यावर तर ऊन की टाकता येते उन्हाला, तर वाळती थोडंसं म्हणजे चाळून झटकून हे करून, तर मग बरं पडतं. त्यामुळं म्हटलं आता काढूनच घेते सगळंच थोडं थोडं करून सामान बी. तेवढं डब्यानं बसून तेवढं डब्याने भरून ठेवून म्हणलं. मग बाकीचं लागत नसेल तेवढं ते मोठे मोठे 1-2 डबे केले, त्याच्यामध्ये छोटं छोटं सगळं किराणा शिल्लक राहिलेला असतं तर भरून ठेवत असते. किंवा जे असं महिना एखादा 1-1.5 महिना नाही का लागत नाही, मैदा वगैरे आपण नाही का सारखं वापरत नाही आणलेला असेल, तर मग मी ते एका डब्यामध्येच ठेवत असते. जे रेग्युलरच लागणार आहे का तेवढंच वर ठेवते. खूप पसारा होतो घेताना, आपल्याला कोणती गोष्ट म्हणजे हवीच वाटते. आपला कसं असतं मोह आवरत नाही आवडल्याच्या नंतर कोणती गोष्ट बाहेर गेल्या आपल्या बायकायचं. पण घरी आल्यावर जेव्हा ते आल्यावर पण छान वाटतं, बघायला छान वाटतं, पण जेव्हा आपण असं काढतो ना सामान तेव्हा खरंच खूप वाटतं की असं नको नको वाटतं. तर आणि बऱ्यापैकी असं नको नको म्हणून बऱ्यापैकी भरण्या वगैरे आता टाकून देतात. कसं होतं इथं पण डिमार्टचा गुळ वगैरे ना मी भरणीतला आणते, त्या पण भरण्या येतात. लोणचाला भरण्या येतात, आईकडनं पण भरण्या येतात लोणचाच्या वगैरे असं काहीतरी. आणि शिदुरीला सोनपापडी वगैरे काही दिली कधी तर त्याच्या पण भरण्या होत्या. अशा बऱ्यापैकी आता भरण्या वाढत गेल्यात. आणि येताना पण मी आणल्या होत्या काही भरण्या, आणि डबे पण येतं. मग आता काय करणार एवढ्या तरी भरण्याची, तुपाच्या वगैरे अशा भरण्या वाढतच चालल्या आता. म्हणून मग मी जेवढं लागत नाही तेवढ्या बऱ्यापैकी आता ठेवून दिले. आता बघणार आहे नंतर एकदा जेव्हा डीप क्लीन होईल ना सगळ्या घराची तेव्हा लागन तेवढंच ठेवणार आहे, बाकीचं टाकून देणार आहे. कपडे वगैरे पण टाकून द्यायचे. काय करणार तर जे वापरत नाहीत काय नाहीत खराब झालेले फाटलेले ते ठेवून पण घरात. आणि असं घरात ठेवतो पण खूप पसारा वाढतो, त्याच्यामुळं होईल तेवढं आता कमीच करायचं. कारण आता काय वाटत नाही, पण जेव्हा आपण म्हणजे सध्या तर नाही आम्हाला करायचं, पण जेव्हा रूम शिफ्टिंग करायची असते ना तेव्हा खरंच खूप परेशानी होती. त्यामुळे मग आत्ता कसं आहे आत्ता थोडं थोडं आपण आवरलेलं असेल ना तर मग नंतर कधी पसारा काढताना असं नाही होत. त्यामुळं
वरच्यावर आवरलेलंच ठेवणार आहे. आता यशस्वीमुळे पण काय होतं, तिचे कपडे वगैरे वाढत जातात. खेळणी आपण गेलो की बाहेर, आता कसं आहे मुलाला आवडलं की घ्यावंच लागतं. अशी खेळणी वगैरे बी वाढतच जातात. त्याच्यामुळे ते सामान थोडं थोडं करून वाढतच चाललंय. तर म्हटलं आपण थोडं थोडं आवरत बी गेलं ना तर बरं पडतं, म्हणजे बॅलन्स राहतं. वाढत गेलं तर आवरत गेलं तर कमी पण होतं. आणि त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता आज करून घ्यावी की किचनची तेवढी क्लीन. आणि स्वच्छता केली तर बरं बी वाटतं, घरात बी बरं आपल्याला वाटतंय त्याच्यामुळं. आणि थोडासा बदल केल्यावर पण घरात काहीतरी असं नवीन वाटतं आपल्याला पण. रोज रोज तेच काम असतं आणि तेच सगळं वस्तू वगैरे असतात, आणि थोडासा बदल केला तर थोडंसं आणखी फ्रेश होतं मन काम करण्यासाठी. तर त्यामुळं आणि तर मग माझं चालू होतं थोडं थोडं करून भराभरी केली मी. डब्यात सगळे ते लाह्या वगैरे निसून घेतल्या, कारण पर्याय नाही निसावत लागले. आणि चिप्स वगैरे राहिले होते ते पण निसून घ्यावं म्हणजे चिप्स वगैरे ते भरून घ्यायचे होते, त्याच्यामध्ये काही मिक्स न झालं. चिप्स आणि वडा असतो ना, तो डाळीचा मिक्स डाळीचा वडा आणि खारुडी असं हे ना थोडं वेगवेगळं दिलं होतं आईनं. तर मग हे मी वेगवेगळंच भरलं भरतानीच. आणि कसं असतं माहेरून येताना किती पण नाही म्हणलं ना तर आपलं थोडं थोडं करून एक पिशवी तरी वाढते शक्यतो. मला तर वाटतं की एक दीप येईन, दोन पण. आणि आईचं कसं असतं, हे थोडंसं नाही ते थोडंसं नाही, आणि आपल्यासाठी तिला पाहिजे जरी असलं आणि तिच्यासाठी तरी तिने घेतलं तर आपल्यासाठी ती लावून ठेवते आणि ते जाताना आपल्याला देत असते. आणि तिनं असं बऱ्यापैकी मग दिलं होतं थोडं थोडं बेसन पीठ, ते सगळं मग मी भराभरी करत होते. आणि तर ह्या डब्यात ठेवू की त्या डब्यात डबे तर सेम होते, पण मला म्हणजे आपल्याला काय वाटतं हे मोठं असेल ते मोठं असेल, यात एक वेळेस त्यात एक वेळेस मी 2-3 वेळेस केलं पण डबे सेमच होते ते. मग फक्त काही हाईटला होते तर काही रुंदीला होते, पण मला असं वाटलं की याच्यात बसेल त्याच्यात बसेल म्हणून मी याच्यात कधी त्याच्यात कधी 2-3 डब्यामध्ये चेंज केलं आणि एक शेवटी एका डब्यात भरून ठेवलं. अशा भरण्या आहेत ना ह्या, छोट्या छोट्या किराणा नाही का आपला उरलेला थोडं थोडं पिशवत असतो, ते ठेवायला बरं पडतं. कारण याच्यामधून दिसतं आपण काय ठेवले काय नाही, आणि डब्यामध्ये दिसत नाही. मग मी काय केलं, परत अशा 2-3 भरण्या तर त्याच्यामध्येच मग तो किराणा भरून ठेवला. आणि चिप्स वगैरे ते डब्यानेच भरले. कारण चिप्स वगैरे बरं पडतं सापडण्यासाठी, पण ही छोट्या छोट्या किराणा सापडत नाही त्याच्यामुळं. आणि ताईंनो आता जायचं 1-2 दिवसांनी गावाकडं. तुम्हाला गावाकडले व्हिडिओ बघायला आवडतील का? म्हणजे गावाकडलं वातावरण वगैरे, गावाकडले सगळं फॅमिली आमची गावाकडली कशी आहे कशी नाही, तर नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. म्हणजे मी तिथले व्हिडिओ टाकन, तुम्हाला कसे वाटतात कसे नाही तर मला कमेंट करून सांगा. आणि आता लग्न आहे तर लग्नाचे पण व्हिडिओ येतील तिथले. त्याची पण तयारी चालू आहे, थोडंसं काही सामान वगैरे घ्यायचं आम्हाला बी गावाकडचे कपडे वगैरे घ्यायचे तर ते पण चालू आहे. ब्लाऊज शिवायचे मला पण. तर म्हणलं एकदा किचनचं आवरून घेतलं की 1-2 दिवसात ब्लाऊज पण शिवून होईल. कारण आता यशस्वी तर 1-2 दिवस जातात ब्लाऊज शिवाय, नाही तर सासूबाई असल्या कसं त्या घेतात तर मग माझं काही 1 दिवसात होऊन जातं ब्लाऊज. आता तिच्या मनानुसार ती म्हणेन तेव्हा तेव्हा खेळून खेळून कसं तरी 2 दिवसात का होईना पण शिवावं लागेल मला. बाकीची राहिलेली तयारी पण घरात पण जे नाही का भाजीपाला वगैरे असेल तर ते बघून ठेवावं लागेल, लागत नाही ते सगळं वापरून घ्यावं लागेल. म्हणजे कारण आता तर नाही येणार मी, काय आता जायचं म्हणून 1-2 दिवस खराब होतं, त्यामुळं जेवढं आहे तेवढ्यातच म्हणजे घेणार आहे ॲडजस्ट करून कसं तरी. आणि नसेल तर घरातलं काहीतरी आपण बनवतोच भाजीला. आणि मग बाकी थोडी थोडी तयारी बी चालू आहे गावाकडे जायची, काही राहिलेलं ते आणायचं वगैरे ते पण घ्यायचं आहे. आणि आता इथं सगळी किचन क्लिनिंग केली. आणि इथं थोडासा काही नाही का तो हे हुरडा, म्हणजे ज्वारी वल्ली ज्वारी भाजलेली नाही का, हुरडा असतो तो ज्वारी बाजरी सॉरी गहू, तर तो दिला होता. म्हणजे घुगरे असतात ना, त्या घुगऱ्या खायला मला आवडतात तर ते दिला होता. बघत होती मी एखाद्या दिवशी करेन म्हणलं. तर आता बघा हे संध्याकाळी सगळं किचन क्लीन करून आवरून ठेवलं ना तर खरं किती छान वाटतं मनाला बी आणि आपल्याला बी. ते सगळं माझं किचन क्लीन झालं होतं. मांडणीला पण भरण्या वगैरे लावून ठेवल्या आणि असा गॅस ठेवला, थोडंसं कधीतरी चेंज असेल तर बरं पडतं. तर तो सगळे भांडे मांडणीला लावून घेतले होते, भरण्या वगैरे जेवढ्या लागतात तेवढ्या. आणि आता